नमस्ते. आज आपण मॉम हेल्थकेअर खोपोली ब्रँचमधून आपल्या सोबत आहे नूतन मामोणकर आई. तिचा आपल्या मॉम हेल्थकेअरचा काय प्रवास आहे तो तिच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्ते आई. नमस्ते. तुझं नाव सांग. नूतन मामोणकर. नूतन मामोणकर. इथे येते किती दिवस झाले? दुसरा महिना चालू आहे. दुसरा महिना सुरू आहे. इथे येण्याचं कारण काय आहे? माझी मेंदूची नस दबले, मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. मला सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेलं काही होऊ शकत नाही, तुम्ही औषध गोळ्या खा आणि राहा, म्हणजे नशिबावरती सोडा, देवावरती सोडा. मग त्या पनवेलच्या डॉक्टरांनी माझी ट्रीटमेंट बंद केली. ऑपरेशन होऊ शकत नाही. माझ्या मिस्टरने सांगितलं ऑपरेशन नाही होणार, गॅरंटी नाही मी देऊ शकत, तुम्ही घरी न्या, म्हणजे ठेवा ही गोळी औषध घ्या. त्यानंतर थोडं मला बरं वाटलेलं, पण नंतर परत त्रास व्हायला लागला ना. मग आम्ही असं डोकं माझं दुखतं ना की असं वाटतं फुटेल तर बरं होईल ते. हा, मला कुठेतरी आपटू दे, ते माझं डोकं फुटू दे, फुटून गेलं तर मी मोकळी होईल असं मला वाटायचं. आणि बाम विक्स लावलं ना की ते काळ म्हणजे होत, ते आतमध्ये दुखतं ना मला. पण मी इथे आल्यापासून बाम विक्स लावत नाही. 1 महिना झाला. हा त्रास तुला कधीपासून होतो? 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून कंटिन्यू डोकं दुखायचं? हो. आता मी ते वाशीला डॉक्टरकडे जाते ना, ते तर मला 6 वर्ष झाले. मी आयुर्वेदिक औषध करते ते. तरी सुद्धा आराम म्हणायला नाही, तिच्यानं थोडा पडलेला, पण तरी पण मध्ये मध्ये दुखायचं. पण आता कसं त्या वेदना नको, तो त्रास नको, म्हणून आम्ही औषध कंटिन्यू केलेलं. मी महिन्याला डॉक्टरकडे जाते त्या, पण आता मी 1 महिना गेलीच नाही. 1 महिना झाला गेली. मी इथेच येते फक्त थेरपी घेतेस. आम्ही बघितलं होतं तू जेव्हा सुरुवातीला आलीस तेव्हा तुला भयंकर त्रास होता. अक्षरशः तू रडत होतीस. ते आम्ही त्यावेळेस बघितलं होतं. पण एक 2 ते 3 दिवसानंतर इथे आल्यानंतर तू खूप आनंदाने आली होतीस, ते सुद्धा आम्ही बघितलं. आणि मी आनंदानेच येते. असं वाटतं मी कधी जाते. तुम्ही पण खूप मला सपोर्ट केला, खूप मला सांगितलं होईल, नको घाबरू तू. मॉम हेल्थकेअर मध्ये आल्यानंतर किती दिवसांमध्ये तुला आराम पडला? 2-3 दिवसातच फरक पडला. म्हणजे विक्स बाम मी सोडूनच दिलं लावायचं. आता मला महिन्याला 1 डबी लागायची. 1 डबी लागायची. आता महिनाभर लावलाच नाही. आता डोकं दुखतं? नाही दुखत. असं म्हणजे थोडं कधी उन्हातून, म्हणजे जसा पहिला त्रास होता ना तसा नाही होत. ह्या खुशीवरती मी झोपू शकत नव्हती. आणि अशा काळा मला की मला फुटू दे असं वाटायचं, भिंतीवरती जाऊन ते डोकं आपटते मी, फुटेल तर मी मोकळी होईल ना असं मला वाटायचं. असं तसं नाही. खुशीवर हो. जेवण पण संपतं मला आता. गेला असं वाटतं जेवावं. झोपते मी मस्त. असं मला जगण्याची आता आशा निर्माण झाली की मी जगायला पाहिजे. मला मॉम हेल्थकेअर मी हा खूप चांगला रिझल्ट आला तुझ्यामध्ये की जी जगण्याची आशा संपली होती ती आज जगण्याची आशा निर्माण झाली. हा खूप चांगला तुझा प्रवास आहे. आणि काय सांगशील आज आपल्या मॉम हेल्थकेअर थेरपी विषयी? खूप चांगलं काम करतायत समता मॅडम, सूरज सर, यांचे तर आभार आहेतच. त्यांनी आमच्यासारख्या लोकांना जगण्याची उमेद दिली. तुम्ही पण एंजल खूप छान आहात, सगळ्यांना सपोर्ट करता, समजून घेता. म्हणजे या तुम्ही बरे व्हाल असं सांगता. असं कधी बोलत नाही की नाही होणार बाबा करा. म्हणजे असं वाटतं माणसाला की जावं इथून, नाही होऊ, आपण बरं होऊ. जगायला पाहिजे आपल्याला. मॉम केअर मध्ये गेल्यानंतर आपण व्यवस्थित होऊ, जगू आपण, असं वाटतं मला. बरोबर. त्यासोबत आई मी सांगेन की आज तुला बरेच जण बघतायत, त्यांना काय सांगशील तू नवीन मेंबर जे आपल्याकडे येतात? तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका, ऑपरेशनला खर्च करू नका. फक्त जाऊन मॉम मेड आणि मॉम मेटून झोपा, तुम्हाला बरं वाटेल. मी एवढंच सांगेन. थँक्यू सो मच आई, तुझा छानसा अनुभव शेअर केल्याबद्दल.